नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील पंढरीनाथ घोलप, सेक्टर 8 नेरुळ सप्तर्षी सोसायटी या ठिकाणी राहत आहे। गेली 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिकपणे आणि एक शिवभक्त म्हणून माझी या नवी मुंबई नगरीत ओळख आहे। परंतु 1 जून 2025 रोजी एका मित्राचा वाढदिवस असल्या कारणाने मी त्या वाढदिवसाला गेलो असता 7:30 ते 7:45च्या दरम्यान माझ्या घरावर आपल्या स्थानिक माजी नगरसेवक रतन मांडवे ज्यांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केला व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 40 ते 50 कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने माझी पत्नी त्यावेळेस खाली उतरत होती आणि हा मॉब वरती जात होता, म्हणून माझ्या पत्नीने त्या मॉबला ओळखलं नाही आणि त्या मॉबने माझ्या पत्नीलाही ओळखलं नाही। माझं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल की त्यावेळेस माझ्या घरामध्ये कोणीच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मॉबने माझ्या घरावर जाऊन लाथा मारणे, वल्गना करणे, शिव्या देणे, धमकी देणे, त्याच पद्धतीने पूर्णपणे सामूहिकरित्या हत्येचा कट रचणे, अशा सर्व गोष्टी त्यांनी केल्या। सर्व गोष्टींचे पुरावे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले आहेत। त्याचप्रमाणे जे व्हिडिओ शूट त्या ठिकाणी करण्यात आले त्यामध्ये त्यांचा सरळ प्रयत्न हा मारून टाकण्याचा होता। माझ्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की बीडमध्ये जसं संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं तसंच ही हत्या प्रकरण नवी मुंबईमध्ये होतात की काय असं मला जाणवलं आणि माझ्या मनामध्ये मोठी भीती आणि मानसिक त्रास झाला। त्यामुळे 1 जून रात्री 11:30च्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला धाव घेतली। त्या ठिकाणी माझी कोणत्याही प्रकारची साधी एक कंप्लेंट, एक एफआयआर दाखल नाही झाली। त्यानंतर 2 दिवस मी पत्रव्यवहार करून त्यामध्ये गृह सचिवालय असेल, सीपी ऑफिस असेल, डीसीपी असतील, सहाय्यक आयुक्त असतील, सिनियर पीआय असतील, प्रत्येकाशी मी पत्रव्यवहार केला। सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी दोन्ही पद्धतीने मी पत्रव्यवहार केला आणि 3 तारखेला मला सहाय्यक आयुक्त मयूरजी भुजबळ साहेब यांनी आश्वासन दिलं की तुमच्यावर झालेला जो अत्याचार आहे तो खरंच धोकादायक आहे, प्राणघातक हल्ला करणे। त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीची बाब लक्षात घेऊन 4 वाजता मला टायमिंग दिला। 4 तारखेला 4 वाजता त्यांनी सांगितलं की तुमची सर्व कार्यवाही होईल आणि त्या पद्धतीने त्यांनी सर्व प्रकारची पडताळणी करून सीसीटीव्ही फुटेज असतील, आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज असतील, त्याचप्रमाणे माझ्या घरावर ज्या पद्धतीने जाऊन त्यांनी हत्या करण्याच्या ज्या वल्गना केल्या या पद्धतीचे सगळे व्हिडिओज त्यांच्या हाती लागले आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिंदे गटाचे माजी नगरसेवक ज्यांनी 15 ते 20 दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश करून अशा पद्धतीने सत्तेचा माज माझ्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला, याला कोणताही बेस नसताना माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यामुळे नेरुळ पोलीस स्थानकाने यामध्ये खबरदारी घेऊन आणि मला त्यांनी न्याय देण्याचा, त्यावर कार्यवाही करण्याचा, झालेल्या ज्या मारहाणीबाबत, त्या कटाबाबत, बदनामीबाबत त्यांनी स्ट्रॉंग असे गुन्हे त्यामध्ये दाखल केलेले आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत। त्यामुळे आता नेरुळ पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे डीसीपी ऑफिस किंवा सीपी ऑफिस असेल, आता आरोपींना किंवा झालेल्या गुन्हेगारांना कशा पद्धतीने शिक्षा देतील मलाही बघायचंय। खरं तर ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे गुन्हा हा दाखल झालेला आहे, आता गुन्हा सिद्ध करणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे। कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि मला मानसिक त्रास असल्याने झालेला हा हल्ला प्राणघातक होता। पुढे भविष्यात सुद्धा असे प्राणघातक हल्ले माझ्या कुटुंबावर होऊ शकतात, म्हणून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि जेणेकरून मी पोलीस प्रशासनाकडे, सीपी साहेबांकडे पोलीस प्रोटेक्शन मागण्यासाठी की मला जी भीती या
समाजकंटकाकडून आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, असेच लोकप्रतिनिधी माझ्यावर हल्ला करत असतील तर मग मला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे, याची मी पत्रव्यवहार सीपी ऑफिसला केलेला आहे. बरोबर. हे पहा, मी एक कायदे अभ्यासक, मी कायद्याचा अभ्यास करणारा 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारा विद्यार्थी आहे आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मला दररोज 3 ते 4 जण येऊन भेटतात, 3 ते 4 जण कॉल करतात आणि त्यांना मी न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो. याच अनुषंगाने तिथील काही रहिवाशांनी मला अप्रोच केला की असे प्रश्न आमच्यामध्ये उद्भवतात, तर मी त्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा काय पत्रव्यवहार केला पाहिजे, कोणाशी मेल कम्युनिकेशन केलं पाहिजे, हे सगळं मी त्यांना सांगितलं. परंतु विश्वशांती सोसायटी आणि माझा कोणताही संबंध नाही, इथून पुढेही कोणताही संबंध नसेल. कारण माझं ध्येय कोणतं राजकारण करणं किंवा कोणत्या पदावर जाणं हे नाहीये, परंतु सर्वसामान्यांना न्याय देणं ही माझी भूमिका असते. मग तिथे कोणी कितीही उच्च असू, कोणी कितीही नीच असू. लोकल्याचा कट माझ्यावर जो रचला गेला, त्यामध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांचा सहभाग होता. पूर्णपणे या हल्ल्याचा मास्टरमाइंड शिंदे गटाचे माजी नगरसेवक हे आहेत. सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. ज्यांनी माझ्याबाबत वल्गना केल्या, ज्यांनी मला मारायच्या धमक्या दिल्या, ज्यांनी माझ्याबाबत शिवीगाळ केली, असे सर्व व्यक्ती खाली येऊन रतन मांडवे यांच्या गळ्यात मिठी मारतात, गळा भेट घेतात की हा प्लॅन आपला अनसक्सेसफुल होतोय, सक्सेसफुल होतोय. इथे येऊन सोसायटीमध्ये येऊन माझ्या घराच्या दरवाजात जाऊन घराला लाथा मारणे, शिव्या देणे अशा घटना त्यांनी घडवल्या आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करताना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रतन मांडवे मला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्याचे सर्व कार्यकर्ते मला त्या ठिकाणी त्याचे दिसत आहेत. हल्ला करण्यामागचं अजूनही कारण मला समजलेलं नाही. यामध्ये गैरसमजपणा आहे, एकतर बदनामी आहे आणि त्यामध्ये एक बालिशपणा म्हणावा लागेल की विश्वशांती सोसायटीला मदत करणे हा माझा काही गुन्हा नव्हता. मी एक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना मदत करणे, कोणत्याही सोसायटीचा नागरिक माझ्याकडे आला तर मी त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. मग त्यामध्ये रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, रात्र मी 3-3, 4-4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला मी काढत असतो ऍज अ सोशल वर्कर म्हणून. कारण माझ्याकडे एक जिथे अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद आहे आणि तोच अन्याय या लोकांवर होतोय असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी मला अप्रोच केला. काही डिसिजन्स काय केलं पाहिजे त्यासाठी मी मार्गदर्शन केलं असेल, त्यामध्ये व्हर्बली असेल किंवा काही पत्रव्यवहार कुठे करायचे, कोणत्या अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार केले पाहिजे, अशा ह्याच्यामध्ये मी त्यांना मदत केली. ह्याचा राग धरून या हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक यांचा मास्टरमाइंड, जसं संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाइंड आहेत, तसं या प्रकरणात रतन मांडवे हे मास्टरमाइंड आहेत आणि त्यांनी पूर्णपणे मारण्याचा कट माझ्यावर रचला. त्यामुळे माझ्या मनामध्ये ही भीती निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मी सीपींकडे पोलीस प्रोटेक्शनची मागणी केलेली आहे. त्यांच्याच सोसायटीमध्ये विविध महिलांना मारण्याचा, पुरुषांना मारण्याचा, जेणेकरून पुरुष आत्महत्येस प्रवृत्त होईल अशा घटना त्या महिलांकडून होऊ शकत होत्या आणि असं काही झालं नाही. भूतकाळात असं काही झालं नाही की एखाद्या पुरुषाने त्यांच्या मारण्यामुळे आत्महत्या केली, परंतु ह्या महिला त्याच स्वरूपाच्या आहेत म्हणून त्या महिलांचं सुद्धा त्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या एव्हिडन्समध्ये दिसतंय, सीसीटीव्ही मध्ये दिसतंय, व्हिडिओमध्ये दिसतात, आक्रमक भूमिका दिसते. त्यामुळे या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. हा, हा.
बोले ही। हमला 1 तारीख को हुआ था, जब भी हम लोग कोई घर पे नहीं थी। मेरे वाइफ यानी सडनली वो नीचे आ रही थी, वो भी बर्थडे के प्रोग्राम के लिए आने वाली थी। और कुछ लोग जो उसी टाइम पे मेरी वाइफ वहां से निकल गई, मेरे दोनों बच्चे वहां से निकल गए थे। और इसमें जो हल्ला करने के लिए आए थे, उनके सब एविडेंस, उनके सब वीडियोज हमने पुलिस स्टेशन को दिया। ऑन दैट बेसिस पुलिस स्टेशन ने एफआईआर दर्ज किया है। आपका उससे पहले से कोई विवाद था क्या जो उन्होंने हमला किया? अगर आप लोग देखोगे, मैंने प्रेस नोट में भी बताया कि इसमें मिसअंडरस्टैंडिंग है। इसमें जो भी हुआ है वो जानबूझ के किया गया है, क्योंकि पहला हमारा कुछ भी नहीं था। बट विश्व शांति सोसाइटी का जो मैटर बार बार वहां पे बोल जा रहा है, वहां पे हमारा कोई भी यानी प्रॉब्लम नहीं था। बट कुछ लोगों ने अननेसेसरी मेरा नाम उधर डाल दिया कि वहां स्वप्निल घोलप को पब्लिसिटी विश्व शांति से मिल रही है, क्योंकि अल्टीमेटली विश्व शांति को स्वप्निल घोलप ने हेल्प किया है। बट एज अ सोशल वर्कर मेरा इतना ही काम है, जो मेरे पास आएगा मैं उसको हेल्प करूंगा, ये मेरा काम है। वैसा ही विश्व शांति सोसाइटी में हुआ है। इसलिए विश्व शांति सोसाइटी से मेरा कुछ कनेक्शन नहीं है। बट अपने जो